वेल सो हॅलो 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 एव्हरीवन, स्वागत आहे सर्वांचं मेगाबिट एज्युकेशन यवतमाळच्या यूट्यूब चॅनलवर. तर विद्यार्थी मित्रांनो, मी एक घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ. आणि हा व्हिडिओ आहे दी न्यू इंडिया अशुरन्स कंपनी लिमिटेड NIACL ज्याला आपण म्हणतो. त्याच्यामध्ये अप्रेंटिस या पदासाठी नियुक्ती होणार आहे. अप्रेंटिस म्हणजे 12 महिन्याचा कॉन्ट्रॅक्च्युअल पिरियड असतो ज्याच्यासाठी रिक्रुटमेंट घेतल्या जात असतं. आता या पोस्टला आपण अप्लाय करायचं की नाही सर, अप्रेंटिसची पोस्ट आहे, परमनंट पोस्ट नाही, तर मग मी अप्लाय करायला पाहिजे की नाही, किंवा अप्लाय करायला पाहिजे तर मग त्यासाठी प्रिपरेशन कशी करायला पाहिजे, एज कितीपर्यंत लागेल, एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय लागेल, या सर्व गोष्टींवर आपण डिस्कशन करणार आहोत. तर व्हिडिओला सर्वात शेवटी बघा, कारण व्हिडिओच्या सर्वात शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे की ही पोस्ट तुमच्यासाठी आहे की नाही, तुम्ही अप्लाय करायला पाहिजे की नाही. ओके, तर स्टार्ट करूया. तर ही आहे अंडर नॅशनल अप्रेंटाइज ट्रेनिंग स्कीम, नॅट्स याला म्हटलं जातं. याच्यामध्ये नंबर ऑफ पोस्ट जे आहेत ते आहेत 500 वॅकन्सी टोटल आहेत, जे रिजन वाईज डिवाइड होणार. ओपनिंग डेट फॉर ऑनलाईन रजिस्ट्रेशन 6 जून पासून अप्लिकेशन स्टार्ट होणार आणि 20 तारखेपर्यंत 20 जून पर्यंत तुम्ही या पोस्टला अप्लाय करू शकता. डेट ऑफ ऑनलाईन एक्झामिनेशन जी टेंटेटिव्ह डेट आहे ही 26 जून आहे, म्हणजे याच महिन्यामध्ये जूनमध्ये अप्लिकेशन स्टार्ट झाले, शेवटची तारीख जून महिन्याची आहे आणि एक्झाम सुद्धा जून महिन्यामध्येच होऊन जाईल. ठीक आहे. आणि याचा जो स्टायपेंड आहे, जो तुम्हाला पे स्केल राहणार आहे, तो राहणार आहे 9000 पर मंथ या प्रकारचा. आता याच्यामध्ये दिला आहे तुम्हाला कोणत्या स्टेटमध्ये, कोणत्या युनियन टेरिटरीमध्ये किती वॅकन्सीज आहेत. आपण डिस्कस करूया डायरेक्टली महाराष्ट्राबद्दल. तर महाराष्ट्रामध्ये बघा, टोटल 120 वॅकन्सीज राहणार आहेत, जे SC साठी 12, ST साठी 10, OBC विद्यार्थ्यांना 32, EWS साठी 12, ओपन कॅटेगरी जनरल कॅटेगरीसाठी 54 वॅकन्सीज. त्यानंतर काही PWD विद्यार्थ्यांसाठी 5 वॅकन्सीज आहेत आणि या प्रकारच्या टोटल 120 वॅकन्सीज यामध्ये राहणार आहेत. ठीक आहे. देन त्याच्यानंतर बघा, इथं दिलं आहे व्हेरियस रिजनल ऑफिसेस अंडर द NIACL. जर बघितलं आपण अगेन महाराष्ट्रासाठी, तर महाराष्ट्रामध्ये आपण बघू शकतो की मुंबई आहे, मुंबई 1, मुंबई 3, मुंबई 5, नागपूर आणि पुणे 5 जागेवर ऑफिसेस आहेत जिथे तुमची रिक्रुटमेंट होणार. ऑलराईट. देन इलिजिबिलिटी क्रायटेरिया, सर कोण अप्लाय करू शकतं, तर सिटीजन ऑफ इंडिया, भारतातला कोणताही नागरिक याला अप्लाय करू शकतो. नंतर इथे एक इम्पॉर्टंट यांनी गोष्ट सांगितलेली आहे की ज्यांचं ग्रॅज्युएशन 1 एप्रिल 2021 नंतर झालेलं आहे असे विद्यार्थी याला अप्लाय करू शकतात. त्याच्या अगोदरचे विद्यार्थी याला अप्लाय करू शकत नाही. मस्ट बी फ्रेशर विथ नो प्रायर ट्रेनिंग एक्सपिरियन्स. तुम्ही फ्रेशर विद्यार्थी असला पाहिजे, बँकिंग सेक्टरमधला तुमच्याकडे कोणताही अनुभव नसायला पाहिजे, तेव्हा तुम्ही या पोस्टला अप्लाय करू शकता. एज लिमिट काय आहे सर, तर एज लिमिट कमीत कमी 21 वर्ष आणि मॅक्झिमम 30 वर्ष, आणि हे कन्सिडर केलं जाईल 1 जून 2025 पर्यंत. 2/6/1995 च्या अगोदरचा आणि 1 जून 2004 च्या नंतरचा विद्यार्थी याला अप्लाय करू शकत नाही. देन अगेन याच्यामध्ये रिलॅक्सेशन येतं, दॅट इज डिफरंट थिंग. आता जर रिलॅक्सेशन आपण बघितलं तर इथे रिलॅक्सेशन सांगितलं आहे ST विद्यार्थ्यांना 5 वर्ष, OBC नॉन क्रिमिनल विद्यार्थ्यांसाठी 3 वर्ष. देन त्याच्यानंतर PWD विद्यार्थ्यांसाठी 10 वर्षांचं, विडो, डिवोर्स वुमेन अँड वुमेन लिगली सेपरेटेड असे विद्यार्थी 35 वर्षापर्यंत, जनरल कॅटेगरीचे 35 वर्षापर्यंत, 38 वर्षापर्यंत OBC कॅटेगरी आणि 40 वर्षापर्यंत SC ST कॅटेगरी पर्यंत अप्लाय करू शकता. देन काही गाईडलाईन्स आहेत जे तुम्हाला नोटिफिकेशन मध्ये वाचता येईल. ओके, एज्युकेशन क्वालिफिकेशन त्यानंतर आपल्याला दिलं आहे. मी याच्यामधले काही ठराविक मुद्दे, जे मेन मुद्दे आहेत ते तुम्हाला इथे सांगतोय. याची जी PDF तुम्हाला याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. सोबत डिस्क्रिप्शनमध्ये आमचं टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, तो टेलिग्राम ग्रुप तुम्ही जॉईन करा, त्याच्यामध्ये सुद्धा ही PDF अपलोड केलेली आहे. ओके, एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहेत. एज्युकेशनल क्वालिफिकेशनमध्ये ग्रॅज्युएट डिग्री इन एनी डिसिप्लिन, कोणताही विद्यार्थी ज्याचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे असा विद्यार्थी याला अप्लाय करू शकतो. पण ग्रॅज्युएशन तुमचं 1 एप्रिल 2021 नंतरचं असायला पाहिजे. त्यानंतर रजिस्ट्रेशन प्रोसेस काय राहील, तर रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला जायचं आहे कुठे,
www.bfsissc.com या वेबसाईटला. तिथे करिअर ऑपॉर्च्युनिटीज म्हणून आहे, तिथे तुम्ही जाऊ शकता. तिथे तुम्हाला याच्याबद्दलची लिंक मिळून जाईल. किंवा तुम्ही नॅटच्या वेबसाईटला सुद्धा जाऊ शकता आणि ही त्याची लिंक आहे. या दोन्ही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये अपलोड करून देईल. तुम्ही क्लिक केलं तर डायरेक्टली तुम्ही या फॉर्मच्या अप्लिकेशन फॉर्मच्या जिथे अप्लाय करायचं आहे तिथे तुम्ही डायरेक्टली रिडायरेक्ट व्हाल. त्यानंतर फॉर्म भरताना डॉक्युमेंट्स आपल्या हातात काय काय असायला पाहिजे. डॉक्युमेंट्स टाईप कोणते आहे? आधार कार्ड पाहिजे, व्हॅलिड ईमेल आय डी तुम्हाला पाहिजे, मोबाईल नंबर पाहिजे ज्याच्यावर तुम्हाला OTP येणार, पासपोर्ट साईज फोटोग्राफ पाहिजे आणि तुमचं डिग्री, प्रोव्हिजनल डिग्री याची PDF पाहिजे. ओके. इम्पॉर्टंट नोट्स यांनी सांगितलेली आहे. कोणती? तुम्ही कोणत्याही एका स्टेटला अप्लाय करू शकता. असं नाही की मल्टिपल स्टेट आहे तर तुम्ही मल्टिपल जागेवर अप्लाय करणार, तर असं अजिबात होणार नाही. कारण पेपरचा दिवस एकच दिला आहे, दॅट इज 26 जून. एकाच दिवशी पेपर होणार असल्यामुळे तुम्ही मल्टिपल स्टेटला इथे अप्लाय करू शकत नाही. देन हाऊ टू अप्लाय? अगेन तेच आहे की अप्रेंटिसची पोस्ट आहे, या तारखेपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. या वेबसाईटला तुम्हाला जायचं आहे, बेसिक रजिस्ट्रेशन करायचं आहे, तुमची डिटेल्स भरायचे आहे, एज्युकेशनल डिटेल्स भरायची आहे, या सर्व गोष्टी तुम्हाला तिथे अपलोड करायच्या आहेत. अपेरिंग फॉर इन दी एक्झामिनेशन, जेव्हा तुम्ही एक्झामला जाणार तेव्हा तुमच्यासोबत काय असायला पाहिजे? ऑल अप्लिकंट्स हू हॅव पेड द एक्झामिनेशन फी विल रिसीव अ इंटिमेशन फ्रॉम BFSI विथ द डेट अँड टायमिंग ऑफ द एक्झामिनेशन. तुम्हाला तुमचं ॲडमिट कार्ड बेसिकली येऊन जाईल, त्याची PDF घेऊन आपल्याला पेपरला जायचं आहे. अप्लिकेशन फीज, सर फीज किती आहेत? जर मला अप्लाय करायचं असेल तर फीज किती भरावं लागेल? तर थोडीशी आय थिंक की याची थोडीशी ॲप्लिकेशन फीज एका फ्रेशर विद्यार्थ्याला जास्त होऊ शकतं किंवा रेग्युलरपेक्षा थोडी जास्त आहे. जनरल OBC विद्यार्थ्यांसाठी जी फीज आहे 800 रुपये आहे ॲप्लिकेशन फीज, प्लस 18% GST, असे 944 रुपये त्यांना भरावे लागेल. ऑल वुमेन कॅन्डिडेट, सर्व वुमेन कॅन्डिडेटला 708 रुपये भरावं लागेल. SC ST विद्यार्थी जे मेल विद्यार्थी आहेत त्यांना 708 रुपये आणि PWD विद्यार्थ्यांसाठी 472 रुपये इथे ॲप्लिकेशन फीज लागेल. सिलेक्शन प्रोसेस कशी आहे? तर एकच तुमचा सिलेक्शनचा राऊंड होईल, एकच रिटन टेस्ट आहे आणि आफ्टर दॅट तुमचं डायरेक्टली सिलेक्शन होऊन जाईल. ओके. तर याच्यामध्ये राहणार आहे जनरल आणि फायनान्शियल अवेअरनेस. नंबर ऑफ क्वेश्चन 25, मॅक्झिमम मार्क्स 25. जनरल इंग्लिश 25 क्वेश्चन 25 मार्क्स, ॲप्टिट्यूड आणि रिझनिंग 25 क्वेश्चन 25 मार्क्स आणि कम्प्युटर नॉलेज याचे सुद्धा 25 क्वेश्चन आणि 25 मार्क्स. तर या प्रकारचे टोटल 100 क्वेश्चन्स याच्यामध्ये राहतील आणि 100 मार्क्स राहणार आहेत. 100 क्वेश्चन्स आहेत, 100 मार्क्स आहेत, एका तासाचा टायमिंग राहील. इंग्लिशचा सेक्शन सोडून तुम्ही कोणताही सेक्शन कोणत्याही लँग्वेजमध्ये म्हणजे हिंदी किंवा इंग्लिशमध्ये अपेअर करू शकता. बट इंग्लिशचा सेक्शन तुम्हाला इंग्लिश या लँग्वेजमध्येच अपेअर करायचा आहे. ओके. सेकंड यांनी एक गोष्ट दिली आहे, इन केस मोर दॅन वन कॅन्डिडेट स्कोर सेम मार्क्स इन द मेरिट लिस्ट, सच कॅन्डिडेट विल बी रँक इन द मेरिट लिस्ट अकॉर्डिंग टू देअर एज इन डिसेंडिंग ऑर्डर. रिजनल लँग्वेज टेस्ट राहील. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही महाराष्ट्रामधून अप्लाय करत असाल तर तुम्हाला महाराष्ट्राची मराठी लँग्वेज वाचता, बोलता आणि लिहिता आली पाहिजे. 10वी आणि 12वीचं सर्टिफिकेट तुम्हाला प्रोड्यूस करावं लागतं. जर तुमच्याकडे 10वी 12वीमध्ये मराठी लिहिलं असेल, सब्जेक्ट एक असेल, तर तुम्हाला रिजनल लँग्वेज टेस्ट द्यायची गरज नाही पडणार. ओके. इथे रिझर्वेशन दिलेलं आहे. त्यानंतर फायनल रिझल्ट हा यांच्या वेबसाईटवरच अपलोड केला जाईल. तसं त्याच्याबद्दल इंटिमेशन आम्ही सुद्धा तुम्हाला देणारच. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, यानंतर होईल तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचे सगळे कॉपी, झेरॉक्स आणि ओरिजिनल दोन्ही फॉर्ममध्ये न्यायचे आहे. 10वीचं, 12वीचं, ग्रॅज्युएशनचं, आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटर ID, ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी काहीतरी, CGPAला कन्वर्ट करायचं आहे पर्सेंटेजमध्ये. नंतर SC ST OBC विद्यार्थ्यांसाठी त्यांचं डिक्लेरेशन लागेल, कास्ट सर्टिफिकेट लागेल. या बेसिक गोष्टी. जे विद्यार्थी शॉर्टलिस्ट होईल त्यांचं होणार तिथे नंतर फिजिकल और मेडिकल फिटनेस. जॉईनिंगच्या अगोदर तुम्हाला एक बेसिक फिजिकल आणि मेडिकल टेस्ट, फिजिकल किंवा मेडिकल टेस्ट द्यावं लागेल. पिरियड ऑफ ट्रेनिंग, याचा कार्यकाळ किती राहील? तर हा जो राहील हा 12 महिन्याचा
अप्रेंटाईजचा प्रोग्राम हा 12 महिन्याचा 12 मंथचा राहील, म्हणजे 1 वर्ष, 12 मंथ्स, 1 वर्षाचा पिरियड राहणार. आणि याच्यासाठी आपल्याला काय म्हटलं आहे, याच्यासाठी 9,000 ची सॅलरी राहील. नंतर हे काही गाईडलाईन्स आहे PWD विद्यार्थ्यांसाठी, याला मी सध्यासाठी स्किप करतो. अदर काही गोष्टी जे इम्पॉर्टंट आहेत ते या प्रकारच्या बघा. स्टायपेंड, तर स्टायपेंड इथे मिळणार 9,000 रुपीजचा पर मंथ. त्यानंतर कोणतेच अदर बेनिफिट्स, कारण ही अप्रेंटाईजची पोस्ट असल्यामुळे अदर कोणतेच बेनिफिट्स इथे मिळणार नाही आहेत या स्टायपेंडच्या व्यतिरिक्त. नंतर नो डिडक्शन शॅल बी मेड फ्रॉम द स्टायपेंड फॉर द पिरियड ड्युरिंग विच अप्रेंटाईज रिमेन ऑन लिव्ह विथ अन अप्रुव्हल ऑफ द डेझिग्नेशन एम्प्लॉय. जर तुम्ही सांगितलं त्यांनी की जर तुम्ही अप्रुव्हल घेऊन गेले, सुट्टी घेतली, तर त्याच्यामध्ये कोणतेच डिडक्शन तुमचे होणार नाहीत या सॅलरीमधून. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला कोणतेच अदर प्रोव्हिडंट फंड, स्टाफ मेडिसिन एक्सेट्रा गोष्टी मिळणार नाहीत, कारण तुम्ही परमनंट एम्प्लॉईज नाही आहात. त्यानंतर लिव्ज अँड हॉलिडे बद्दल इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे, जे तुम्ही आय होप PDF मधून वाचून घ्याल. कंडक्ट अँड डिसिप्लिन, असेसमेंट अँड सर्टिफिकेट्स. ओके, असेसमेंट अँड सर्टिफिकेट्स हे एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आणि आता मी तुम्हाला सांगतो की या पोस्टला आपण अप्लाय करायला पाहिजे की नाही, किंवा कोण याला अप्लाय करायला पाहिजे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जे फ्रेशर विद्यार्थी आहेत ज्यांनी नुकतेच ग्रॅज्युएशन केलेले आहे ते याला डेफिनेटली अप्लाय करू शकतात, कारण त्यांना एक एक्सपिरियन्स मिळतो. आणि जी लेवल आपल्याला पाहिजे बँकिंग सेक्टरमध्ये त्या लेवलची प्रिपरेशन आय थिंक की त्यांची नसेल झाली, तर ते इथं अप्लाय करू शकतात. असे विद्यार्थी याला अप्लाय करू शकतात ज्याचं एज झालेलं आहे, फॉर एक्झाम्पल 30 आहे किंवा 29 आहेत, जे आपल्या नॅशनल बँकेला SBIला अप्लाय करू शकत नाही आणि बँकिंगमध्ये करिअर करायचं आहे, तर मग ते इथे अप्लाय करू शकतात. इथे अप्लाय केल्यानंतर याचं सर्टिफिकेट घेऊन ते प्रायव्हेट इंडस्ट्रीमध्ये स्विच करू शकतात, प्रायव्हेट बँकिंगमध्ये स्विच करू शकतात. काही असे विद्यार्थी असतात जे सध्या कुठेतरी नॉन टेक्निकल वर्किंगमध्ये आहेत, कोणी कॉल सेंटरला आहेत किंवा कोणी मार्केटिंगमध्ये आहेत, फिजिकल वर्कमध्ये आहेत. तर असे विद्यार्थी ना ज्यांना थोडंसं सॉफिस्टिकेटेड जॉब पाहिजे, एक ऑफिस जॉब पाहिजे, तर ते बँकिंग सेक्टरमध्ये जर त्यांना वर्क करायचं असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा ही पोस्ट आहे. का बरं? कारण जर तुमचं सिलेक्शन झालं, 1 वर्षाचा तुमचा कार्यकाळ राहील ॲज अ अप्रेंटाईज म्हणून, आणि त्याच्यानंतर त्या ट्रेनिंग नंतर तुमचा एक पेपर होणार. आणि हा पेपर कंडक्ट कोण करणार? हा पेपर कंडक्ट करणार BFSI सेक्टर, BFSI सेक्टर स्किल काउन्सिल, BFSI SSC एक पेपर कंडक्ट करणार ज्याच्यामध्ये थेरॉटिकल आणि प्रॅक्टिकल दोन्ही क्वेश्चन्स राहतील. आणि देन जर तुम्ही चांगला एक स्कोर केला तर तुम्हाला BFSI कडून एक सर्टिफिकेट मिळतं, आणि ऑन द बेसिस ऑफ सर्टिफिकेट तुम्ही प्रायव्हेट इंडस्ट्रीमध्ये स्विच करू शकता, किंवा तुम्हाला एक चांगला अनुभव आहे असं प्रायव्हेट इंडस्ट्री कन्सिडर करतं, किंवा तुम्हाला हायर प्रेफरन्स दिला जातो. तर हे त्यांच्यासाठी आहे. आता कोणी याला अप्लाय करायला नाही पाहिजे, दॅट्स अकॉर्डिंग टू मी याच्यामध्ये चेंज ऑफ माइंड होऊ शकतं, दॅट्स डिपेंड ऑन दी पर्सन टू पर्सन. कोणी अप्लाय करायला नाही पाहिजे जे ऑलरेडी 2-3 वर्षापासून बँकिंगची चांगल्या प्रकारे तयारी करत आहे. आता आपल्याला माहिती आहे जून महिना सुरू आहे, जुलै ऑगस्टमध्ये RRB येऊन जातं, तर तुमची ती तयारी सोडून तुम्ही याच्या मागे धावायला नको. ज्या विद्यार्थ्यांची प्रिलिम्स होत आहे पण मेन्स होत नाही आहे, किंवा जे विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करत आहेत, सध्या फायनान्शियली तेवढा प्रॉब्लेम चालला नाही, त्या विद्यार्थ्यांनी सध्या तरी अप्रेंटाईजकडे जायचं नाही. ओके, तर आय होप दिस इज क्लिअर टू यू. तर बाकी जे आहेत हे थोड्याशा इम्पॉर्टंट गाईडलाईन्स आहेत, त्याच्याबद्दल जास्त डिस्कशन करण्यात मला नाही वाटत काही जास्त अर्थ आहे आपल्याकडे, तर तुम्ही नोटिफिकेशन थ्रू वाचू सुद्धा शकता. ठीक आहे. तर दिस इज ऑल अबाउट NIACL अप्रेंटाईज पोस्ट गाईज. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, मित्रांपर्यंत नक्कीच शेअर करा, टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा आणि इन्स्टाला सुद्धा फॉलो करा. आपण भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय अँड थँक्यू सो मच.